आता छत्रपती संभाजीनगरमधनं एक महत्त्वाची बातमी। संभाजीनगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। सोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र लढण्याबाबत देखील हालचाली सुरू झाल्यात। भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडनं बैठक होतीये, मात्र या बैठकीला आम्हाला बोलवलं जात नाहीये आणि त्यामुळेच आता आम्ही वेगळ्या पद्धतीने लढण्याचा निर्णय घेतलाय, असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी म्हटलंय। महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत। पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येताना पाहायला मिळतात, तर संभाजीनगरमध्ये मात्र वेगळं चित्र आहे। महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाजू केलं जात आहे आणि आता त्यांनी वेगळी चूल मांडायचं म्हणजे स्वतः स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय। काय निर्णय घेतलाय आणि काय पुढची वाटचाल असणार आहे? मागील 8 ते 9 दिवसापूर्वी त्या ठिकाणी आमची भारतीय जनता पार्टी सोबत बैठक झालेली होती। आम्ही त्या ठिकाणी त्यांना प्रस्ताव सुद्धा त्या ठिकाणी दिले, ते चर्चा सुद्धा चांगली झालेली होती। पण मागील 8 ते 10 दिवसापासून जितक्या पण बैठका शिंदे गटाबरोबर होत आहेत, भाजप आणि शिंदे गटाच्याच बैठका होत आहेत, त्या ठिकाणी आम्हाला कोणीही त्या ठिकाणी बोलवलं नाही। काय करायचं काय नाही करायचं यासाठी त्यांनी कोणतीही चर्चा, फोन कोणतीच गोष्टी त्या ठिकाणी केल्या नाही। त्यामुळे आज आम्ही त्या निर्णयावर आलोय की आम्ही जवळपास या ठिकाणी 100 जागा ताकदीने त्या ठिकाणी लढणार आहोत। म्हणजे आता तुम्ही एकटे स्वबळावर लढण्याचा निर्णय जवळपास झालाय तुमचा? हो, स्वबळावर लढायचा निर्णय आम्ही आता जाहीर झाला आहे। कारण की काय, त्यांच्याकडून कोणतेही रिस्पॉन्स आम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही। आमचा असा समज झालेला आहे की बाबा त्यांनाच तिकीट कमी पडत आहेत, त्यांना सगळ्या आपल्या घराण्याशाही त्यांना रुजवायची आहे। भावाला तिकीट द्यायचं आहे, बहिणीला तिकीट द्यायचं आहे, भाच्याला तिकीट द्यायचं आहे आणि जवळचे नातेवाईक मंडळीले त्यांना त्या ठिकाणी तिकीट द्यायचं आहे। त्यांनाच त्या ठिकाणी दोन्ही पक्षाला जागा कमी पडत आहेत आणि ते काय आम्हाला जागा देतील, त्यामुळे आज ह्या निर्णयावर आम्ही आलेलो आहे। बरं, एक प्रश्न असा आहे की पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येतात, तर आता तुम्ही यांच्यासोबत लढणार नाही, हा फॉर्म्युला इथे प्रयोग केला जाईल, त्यासाठी प्रयत्न केले जातील? त्याबद्दल मी आता आमच्या वरिष्ठाशी एकदा चर्चा करून त्याबद्दल मी निर्णय घेईल। पण पुण्यात होतोय, अनेक ठिकाणी होतं, तर इथेही तुम्हाला फायदा होईल जर असं केलं तर? निश्चित फायदा होईल, असं झालं तर निश्चित फायदा होईल। पण त्या संदर्भात जो काही निर्णय असेल तो आम्ही ज्या वरिष्ठाकडून कळवू। याबाबत त्यांना कळवलं जाईल आपण एकत्र यायला पाहिजे म्हणून? निश्चित आमची तशी बोलणी होऊ शकते, त्याच्यात काही आम्हाला वावगं नाही। दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येऊ शकतात, त्याचा काही प्रॉब्लेम हे होते अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख। आणि ज्या पद्धतीने महायुतीच्या बैठका सुरू आहे शिंदेच्या आणि भाजपच्या, त्यात आम्हाला बोलवलं जातंय, त्यातून आम्हाला स्पष्ट दिसतंय की आम्हाला ते एकत्र घेणार नाही, त्यामुळे आम्ही आता स्वबळावर लढणार असं त्यांनी म्हटलंय। सोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्यातही काही अडचण नाही आणि त्या दृष्टीने देखील पावलं उचलले जाईल असंही ते म्हणाले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।